नाशिक कुंभमेळा हा जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या आर्थिक उन्नतीसाठी एक मोठी आणि प्रभावीपणे व्यासपीठ ठरणार आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार सोमवार दिनांक 1 जून रोजी सुरगाणा नगरपंचायत कार्यालयात शहरातील सर्व महिला बचत गटांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. कुंभमेळ्याच्या अथांग बाजारपेठेचा लाभ स्थानिक महिलांना मिळवून देणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. या बैठकीला सुरगाणा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष भारत आप्पा वाघमारे, मुख्याधिकारी सुभाष जानोरे, नगरसेवक विजय कानडे आणि लेखापरीक्षक राहुल पवार प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी उपस्थित महिलांना व्यवसाय वाढीच्या आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने मोलाचे मार्गदर्शन केले. कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची संख्या लक्षणीय असते. हीच संधी साधून महिला बचत गट कोणते व्यवसाय करू शकतात यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने अगरबत्ती, मेणबत्ती, पूजा साहित्यासाठी लागणारा कापूर, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे उत्पादन व विक्री या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्याधिकारी सुभाष जानोरे व नगराध्यक्ष भारत आप्पा वाघमारे यांनी सांगितले की बचत गटांच्या दर्जेदार उत्पादनांना कुंभमेळ्याच्या माध्यमातून मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल. महिलांनी या सर्व सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. या बैठकीला सुरगाणा शहरातील विविध 35 महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रशासनाच्या या पुढाकारामुळे महिला वर्गात कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय. नाशिक लोकशाही न्यूज साठी व्यवस्थापक विजय कानडे, सुरगाणा.